Hello everyone, welcome to Teachcraft Education. Myself Nitin and you are watching this series. ठीक आहे. पॉलिटीचे आर्टिकल्सची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. काल एक लेक्चर घेतलं, आजचं असणार आहे दुसरं लेक्चर. ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त बेअर ऍक्ट्स बघतोय, बाकी डिटेलिंग नाही. कारण की बाकी डिटेलिंग तुम्ही बुकमध्ये ऑलरेडी वाचलेलं आहे. आणि जे वाचलेलं आहे ज्याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन येतात आणि ते तुम्ही चुकण्याचा चान्स असतो, ते आपण पटपट एकदा बघून घेऊ. याचा बेनिफिट असा आहे, तुम्ही ऑलरेडी वाचलेले बेअर ऍक्ट्स मध्ये काही तरतुदी खरंच आहेत का ते तुम्हाला इथे चेक करायला मिळणार आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण डिरेक्टली स्टार्ट करूया. आजचं थोडं लेंदी लेक्चर असणार आहे, बघा एकदा. सी बघा, भारतीय संविधान आता असेल त्याचा भाग 5. कालपर्यंत आपण 4 भाग बघितले, भाग पण लक्षात असले पाहिजे. भाग 5 असणार आहे केंद्र सरकार. भाग 5 मध्ये काय येतो, केंद्र सरकार बद्दल तरतुदी येतात. त्याच्या रिगार्डिंग बघा, आता केंद्र सरकार जो म्हणजे आपला भाग 5 आहे त्याच्या चॅप्टर्स आहेत वेगवेगळ्या. म्हणजे त्यातलं पहिलं चॅप्टर काय, केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय, एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह मध्ये आर्टिकल 52 पासून तर आर्टिकल 78 पर्यंत, म्हणजे 52 ते 78 पर्यंत येतात आर्टिकल. त्याच्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि महान्यायवादी म्हणजे काय, महान्यायवादी पर्यंत तिथपर्यंत येतात. ठीक आहे. सॉरी, महान्यायवादी म्हणजे अटर्नी जनरल. अटर्नी जनरल पर्यंत क्वेश्चन येतात 52 ते 78 पर्यंत. बघा आता एकदा बघून घ्या. 52 नंबर बघा, कशासाठी, राष्ट्रपती. एवढंच लक्षात ठेवा, काही लक्षात ठेवू नका. भारताचा एक राष्ट्रपती असेल जो भारताचा प्रथम नागरिक आणि तिन्ही दलांचा प्रमुख असतो. तिन्ही दलांचा प्रमुख, दॅट्स इट. राष्ट्रपती बद्दल 52 आर्टिकल लक्षात ठेवायचं. 52 राष्ट्रपती. त्याच्या खाली काय येतं, 53 संघाची कार्यकारी सत्ता. आता पूर्ण देश आपला जो संघ आहे म्हणजे काय, आपलं पहिलं आर्टिकल बघितलं, इंडिया इज द युनियन ऑफ स्टेट. सत्ता कोणाकडे असेल, सर्व कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर राष्ट्रपतींच्या ठायी निहित असेल आणि ते स्वतः किंवा दुय्यम अधिकाऱ्यांमार्फत ते वापरतील. मग स्वतः तर ते करू नाही शकत, प्रत्येकाला निर्देश, म्हणून मंत्रिमंडळ त्यांच्या निर्देशानुसार कार्य करतं. आलं लक्षात. मंत्र्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने. बरोबर आहे. सो दिस इज द ट्रिक. 53 नंबरचं आर्टिकल लक्षात ठेवा. 54 बघा, आता राष्ट्रपती असतात, त्यांच्याकडे कार्यकारी सत्ता असते, असं सिक्वेन्स लक्षात ठेवा. देन त्यांची काय होते, निवडणूक होते. आर्टिकल 53 लक्षात ठेवा. इलेक्टोरल कॉलेजने होते, यात संसद आणि राज्य विधानसभेचे केवळ निर्वाचित इलेक्टेड सदस्य असतात. जर राष्ट्रपतींची निवडणूक बघितली तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये पार्लमेंटचे सगळे इलेक्टेड, म्हणजे मग लोकसभा आणि राज्यसभा त्याच्यामधले कोण येतील, फक्त इलेक्टेड मेंबर्स, नॉमिनेटेड मेंबर्स येणार नाहीत. आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मधले जे इलेक्टेड आहेत तेच, म्हणजे जे निवडून आलेले आमदार खासदार आहेत तेच लोक फक्त राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काय करतील, मतदान करतील. आता एक ट्रिक अशी आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आमदार लोक काय करतात, जे निवडून आले ते मतदान करतात, परंतु जेव्हा राष्ट्रपतीला काढून टाकण्याची वेळ येते तेव्हा मात्र फक्त संसदेचे, मग संसदेत लोकसभा आणि राज्यसभेचे निवडून आलेले प्लस नामनिर्देशित सदस्यच फक्त काय करतात, वोट करतात. तेव्हा MLA चा रोल राहत नाही, एवढं लक्षात ठेवा. कलम 55 बघा, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. आता निवडणूक होते त्याची काहीतरी पद्धत असणार आहे. कसे, एकल संक्रमण मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची अप्रत्यक्ष निवडणूक होते, जसे अमेरिकन राष्ट्रपतीची. म्हणजेच काय, आपण आमदार खासदार लोकांना निवडून देतो आणि मग ते राष्ट्रपतीला डिरेक्टली वोट करतात. फॉर एक्झाम्पल, आपण जसं आमदार निवडतो, आमदार निवडताना आपण स्वतः जाऊन त्याला कोण आमदार असला पाहिजे किंवा कोण खासदार असला पाहिजे त्याला आपण डिरेक्टली वोट करतो. बरोबर आहे. तसं न करता आपण राष्ट्रपतीसाठी आपण काय करतो, आमदार खासदार निवडून देतो आणि ते आमदार खासदार कोणाला वोट करते त्याच्यावर, मग अप्रत्यक्ष. ठीक आहे. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत आणि गुप्त मतदान होतं. कसं होतं, गुप्त मतदान. आलं लक्षात. 55 लक्षात ठेवा पद्धत. राष्ट्रपती असेल, सिक्वेन्स 52 नंतर कसं लक्षात ठेवा, एक राष्ट्रपती असेल, त्याच्याकडे काहीतरी अधिकार असतील, मग अधिकार असतील तर मग त्याच्याकडे काहीतरी त्याची निवडणूक होईल, मग निवडणूकची पद्धत एक होईल आणि मग पद्धतीनंतर बघा त्याचा काहीतरी कार्यकाळ असेल. कार्यकाळ, पदग्रहण केल्यापासून 5 वर्षांचा कार्यकाळ आणि मुदतपूर्व राजीनामा उपराष्ट्रपतींकडे. व्हेरी इम्पॉर्टंट. राजीनामा कोणाकडे देतात, उपराष्ट्रपतींकडे. 57 बघा, पात्रता. भारताचा राष्ट्रपती पुन्हा कितीही वेळा म्हणजे निवडून येण्यासाठी पात्र असतो. कितीही वेळा निवडून येऊ शकतो राष्ट्रपती, असं काही नाही की 1 किंवा 2 वेळेस, पण जास्तीत जास्त आपल्याकडे काय झालं की 2 वेळेस पर्यंत निवडून येऊ शकतात. कलम 58 बघा, राष्ट्रपती आता पुनर्निवडीसाठी पात्रता होते, आता राष्ट्रपतीसाठी पात्रता. आता ते काय पद आहे, ते पदासाठी पात्रता. मग काय असलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे, याला लक्षात असू द्या. भारताचा नागरिक असला पाहिजे, 35 वर्ष वय पूर्ण झालेलं असलं पाहिजे,
लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. आता जर तुम्ही विचार केला तर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी तुमची एज काय असलं पाहिजे, 25 इयर्स. पण इथे काय दिलं, 35. आर यू गेटिंग? पण तरी पण काय असलं पाहिजे, त्याचं वय 35 वर्ष पूर्ण पाहिजे, भारताचा नागरिक पाहिजे आणि लोकसभेचा सदस्य निवडून येऊ शकतो अशी त्याची पात्रता आहे. तिन्हीच्या तिन्ही लक्षात ठेवा. 58 मध्ये अटी बघा. आता 59 मध्ये अटी म्हणजे राष्ट्रपती पदाच्या अटी काय काय? संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसला पाहिजे तो माणूस, आणि कोणतेही लाभाचे पद धारण नाही केले पाहिजे. आलं लक्षात? लाभाचे पद म्हणजे काय की भारत सरकारच्या अधीन एखादं पद की ज्याच्यात त्याचा वैयक्तिक हित पगार घेतो ते असलं लाभाचं पद, ते नसलं पाहिजे. संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणजे आमदार किंवा खासदार नसला पाहिजे. ठीक आहे. तो एक वेगळा स्वतंत्र व्यक्ती असला पाहिजे की जो राष्ट्रपती पदासाठी कसा असेल, म्हणजे कोणत्याही साईडला त्याचा टिल्ट नसला पाहिजे, तो एक कॉन्स्टंट व्यक्ती असला पाहिजे. ठीक आहे. कलम 60 बघा. राष्ट्रपतींची शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा वरिष्ठ न्यायाधीश त्या राष्ट्रपतींना काय करतात, शपथ देतात. किंवा वरिष्ठ न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांना काय करतात, शपथ देतात. 60 लक्षात ठेवा शपथेसाठी. आता 61 व्हेरी इम्पॉर्टंट आहे, इम्पिचमेंट महाभियोग प्रक्रिया. आर्टिकलचं नाव आणि टायटल लक्षात ठेवलं तरी तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होते. संविधानाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रपतींवर महाभियोग चालवून पदच्युत करण्याची संसदेची प्रक्रिया असेल. कोणाची असेल? संसदेची प्रक्रिया. कलम 62 बघा. राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणे बंधनकारक आहे. नवीन निवडणूक 6 महिन्यांच्या आत. या ज्या सगळ्या गोष्टी होता ना, हेच तुम्ही पॉलिटीच्या बुकमध्ये वाचता. इथे फक्त काय आर्टिकलच्या माध्यमातून रिवाइज करा. राष्ट्रपतींवर महाभियोग चालवून काय करतात, संसद प्रक्रिया करते. एकदा का राष्ट्रपतीला काढलं तर 6 महिन्याच्या आत बंधनकारक आहे, निवडणूक घ्यावी लागते. 63 बघा. आता 52 ते 62 10 जे आर्टिकल आहेत ते कोणाबद्दल आहेत, राष्ट्रपतींबद्दल आहेत. आता 62 आता 63 बघा. उपराष्ट्रपती असतील भारतासाठी एक, भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. 63 64 बघा. हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. 63 इज व्हेरी इम्पॉर्टंट, 64 इज व्हेरी इम्पॉर्टंट बघा. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, एक्स ऑफिशियल चेअरमन म्हणून काम करतात. आलं लक्षात? राज्यसभेचे एक्स ऑफिशियल चेअरमन म्हणून काम कोण करतात, तर उपराष्ट्रपती करतात. बघा. कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कधी काम करतात ते, राष्ट्रपतींचे पद रिक्त किंवा आजारपणामुळे उपराष्ट्रपती हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करतात. म्हणजे जेव्हा राष्ट्रपती आजारी असतील किंवा पद रिक्त आहे तर तेव्हा कार्यकारी राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती हे काम बघतात. 65 लक्षात ठेवा. निवडणूक 66 उपराष्ट्रपतींची निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व बघा. संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे कोण, लोकसभा आणि राज्यसभा. ठीक आहे. सर्व निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्यांद्वारे निर्वाचित म्हणजे काय, जे इलेक्टेड आहेत सगळे खासदार. लक्षात ठेवा. राज्यसभेतले खासदार, लोकसभेतले खासदार, जे निवडून आलेले ते लोक आणि जे नामनिर्देशित म्हणजे राष्ट्रपती ज्या 12 लोकांना नामनिर्देशित करतात ते लोक. आधी अँग्लो इंडियनला नामनिर्देशित केलं जायचं, परंतु ते आता काढून टाकण्यात आलंय. गेटिंग? सो जेवढे पण लोक आहेत खासदार, निर्वाचित आणि नामनिर्देशित, सगळ्याच्या सगळे उपराष्ट्रपतींना काय करतात, वोटिंग करतात. पण राष्ट्रपतींच्या बाबतीत तसं नाहीये. गेटिंग? आता बघा कलम 67 बघा. 67 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पदग्रहण केल्यापासून 5 वर्ष. राजीनामा ते कोणाकडे देतात, राष्ट्रपतींकडे. म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे असं राजीनामा देत असतात. 68 बघा. पद रिक्त झालं कोणाचं, उपराष्ट्रपतींचं. पद रिक्त झाल्यास शक्य तितक्या लवकर निवडणूक घेणे. शक्य तितक्या लवकर म्हणजे 6 महिन्यांच्या आत थोडक्यात. म्हणजे पण इथे बंधनकारक नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा राष्ट्रपतीचं पद रिक्त होतं तेव्हा 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं बंधनकारक असतं. इथे तसं नाहीये. ठीक आहे. कलम 69 उपराष्ट्रपती शपथ घेतात. बघा कोणाकडे, उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती देतो. व्हेरी इम्पॉर्टंट, याला लक्षात ठेवा. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा वरिष्ठ न्यायाधीश. जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऍबसेंट असतील तर वरिष्ठ एखादा न्यायाधीश अपॉइंट केलेला असतो, त्यांच्याकडून त्याला शपथ दिली जाते. परंतु उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात, राष्ट्रपती. कलम 70 आणीबाणीत राष्ट्रपतींची कार्य. आता 70 बघा. राष्ट्रपतींची कार्य आणीबाणी. इतर अनपेक्षित प्रसंगी राष्ट्रपतींची कार्य पार पाडण्याबाबत संसदेचा अधिकार. म्हणजे आणीबाणीच्या वेळेस राष्ट्रपतींनी काय कार्य पार पाडले पाहिजे, तो संसदेचा अधिकार असणार. 71 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीचे वाद.
निवडणुकीशी संबंधित सर्व वाद शंकांचा निकाल केवळ, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, सर्वोच्च न्यायालयात होईल. म्हणजे समजा एखादी निवडणूक झाली आणि त्याच्यात काहीतरी घोळ झालेला आहे असं वाटलं राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत, तर तो वाद कुठे मिटवला जाईल? सरळ सुप्रीम कोर्टात. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही तो वाद मिटणार नाही. आलं लक्षात? आर्टिकल 72 बघा, राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार, राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार. ठीक आहे. 72 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. शिक्षा माफी असेल, दया याचना असेल, शिक्षा कमी करणे असेल, ठीक आहे, किंवा तिचे स्वरूप बदलण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार असेल. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा झाली, पण जर वाटलं राष्ट्रपतींना किंवा त्या माणसाने दया याचनेचा अर्ज केला की माझ्याकडनं चूक झालेली, XYZ रिझन दिलं, राष्ट्रपतींना जर योग्य वाटलं तर मग त्यांची लाईफ इम्प्रिझनमेंट 7, 10, 15 वर्ष एवढ्यापर्यंत कमी करता येऊ शकते. म्हणजे काही फाशीची शिक्षा दिली जाते, मग ती जन्मठेपेत कन्वर्ट केली जाते. म्हणजे तो अधिकार फक्त कोणाला आहे? राष्ट्रपतींना. मग अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मग राष्ट्रपती एकटेच ठरवतील का हे सगळं? तर नाही. राष्ट्रपती कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह मंत्री, पंतप्रधानांचा आणि कॅबिनेटचा सल्ला घेऊनच मग ते त्या माणसाला दया याचना द्यायची नाही, तो विचार करतील. आलं लक्षात? एकटे घेत नाही. परंतु आर्टिकल 72 मध्ये काय सांगितलंय की क्षमादानाचा अधिकार असेल, पण मग तो स्वरूप बदलण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असेल, पण ते एकटे निर्णय घेत नाहीत. लक्षात असू द्या. 73 बघा, संघाच्या कार्यकारी सत्तेचा विस्तार, केंद्रीय कार्यकारी सत्तेचा विस्तार ज्या विषयांवर संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे तिथपर्यंत असणे. म्हणजे कार्यक्षेत्र कुठपर्यंत असेल? एक्झिक्युटिव्हचं कार्यक्षेत्र कुठं असेल? तर जिथपर्यंत केंद्रीय कार्यकारी सत्तेचा विस्तार ज्या विषयावर संसदेला कार्य, म्हणजे ज्या विषयांवर संसद कायदे करू शकते तिथपर्यंत एक्झिक्युटिव्हचा अधिकार असणार आहे. तिथपर्यंत एक्झिक्युटिव्हचा अधिकार असणार आहे. गेटिंग? नेक्स्ट बघा 74, मंत्रिमंडळाची राष्ट्रपतींना सल्ल्याची तरतूद. 74 काय? म्हणजे राष्ट्रपतींना जर एखाद्या गोष्टीबाबत सल्ला हवा असेल तर ते मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देईल. बघा, राष्ट्रपतींना सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल. सल्ला कसा असणार आहे? बंधनकारक असणार. व्हेरी इम्पॉर्टंट. जर आता क्षमादानाचाच अधिकार घ्या ना, आर्टिकल 72 नुसार जर राष्ट्रपतींना वाटलं की एखाद्या व्यक्तीला दया याचनेचा अधिकार आहे, म्हणजे त्याला दिली पाहिजे, शिक्षा कमी केली पाहिजे, परंतु जर पंतप्रधान म्हटले की नाही करता येणार तर ते नाहीच करता येणार. गेटिंग? सो पंतप्रधानांचा सल्ला किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असेल. गेटिंग? 75 बघा, पंतप्रधान व इतर मंत्र्यांबाबत तरतुदी. पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतील. आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या, म्हणजे सगळं मंत्रिमंडळ, पंतप्रधान आणि इन्क्लुडिंग अदर मिनिस्टर्स, लोकसभेला जबाबदार असतील. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, बऱ्यापैकी क्वेश्चन आलेले आहेत. काय? पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असेल? लोकसभेला. गेटिंग? कलम 76, अटर्नी जनरल, महान्यायवादी, भारताचा महान्यायवादी. आर्टिकल लक्षात ठेवा, सरळ सरळ जोड्या लावायला विचारतात, काहीच नाही याच्यात. बघा, भारतातील सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी. जर भारत सरकारची आणि एखाद्या राज्याची केस असेल किंवा भारत सरकारची काही केस लढायची असेल, भारत सरकारचा एखादा प्रतिनिधी आणि त्याच्या अगेन्स्ट केस लढायची असेल, तर भारत सरकारचा वकील, सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी म्हणून अटर्नी जनरल भारताचं प्रतिनिधित्व करतात. ठीक आहे. नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. व्हेरी इम्पॉर्टंट. अटर्नी जनरलची. आता पंतप्रधानांची नियुक्ती, मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांची नियुक्ती, परत अटर्नी जनरलची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. एवढं लक्षात. नियुक्तीवर क्वेश्चन विचारला जाईल. 77, भारत सरकारचा कारभार कोण चालवणार? बघा, भारत सरकारची सर्व कार्यकारी कारवाई राष्ट्रपतींच्या नावाने केली जाते. म्हणजे समजा पंतप्रधान मोदी दुसऱ्या देशात गेले किंवा त्यांनी काहीतरी निर्णय घेतले, काहीतरी स्कीम काढले, तर ते कोणाच्या नावाने निघतात? भारत सरकारच्या नावाने निघतात, म्हणजेच ते राष्ट्रपतींच्या नावाने. भारताचा सर्वोच्च कार्यकारी अधिकारी कोण आहे? राष्ट्रपती. ठीक आहे. कलम 78, पंतप्रधानांचे कर्तव्य. आता मोदी साहेबांचं थोडक्यात, आता पंतप्रधानांचे काय कर्तव्य असणार? शासनाचे सर्व निर्णय, प्रशासकीय माहिती राष्ट्रपतींना कळवणे, हे पंतप्रधानांचे कर्तव्य. व्हेरी इम्पॉर्टंट. आर्टिकल 74 म्हणजे 74 आणि आर्टिकल 78 लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सरळ सरळ विचारला जातं. 74, 75, 76 तर अटर्नी जनरल आहे, 77 पण काही एवढं नाही, पण 78, 74, 75 आणि 78 कॉन्स्टंटली विचारलं जातं एक्झाम मध्ये, आणि जोड्या लावायला येतात आणि तिथे कन्फ्युज होतं. 78 म्हणजे काय? की पंतप्रधान मोदींनी ज्या काही स्कीम काढल्या, योजना काढल्या, काहीतरी निर्णय घेतला, कुठेतरी दुसऱ्या देशात जायचं, तर हे जेवढे निर्णय त्यांनी आणि मंत्रिमंडळाने घेतले असतील पंतप्रधानांनी, ते राष्ट्रपतींना कळवणं बंधनकारक. ठीक आहे.
राष्ट्रपतींना कळवायचं 78. 74 मध्ये काय, राष्ट्रपतींना जर गरज असेल किंवा नसेल तरी सल्ला घ्यावा लागेल कोणाचा, पंतप्रधानांचा आणि मंत्रिमंडळाचा. पण पंतप्रधानांनी आणि मंत्रिमंडळाने सल्ला दिलेला तो त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे. नियुक्ती कोण करतील, राष्ट्रपती करतील. ठीक आहे, पंतप्रधानांची. सी नाव दुसरा पार्ट संसद. आता इथपर्यंत आपण बघितलं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांबाबत. आता दुसरा जो पार्ट आहे तो कोणाबद्दल असणार आहे, पार्लमेंट, संपूर्ण पार्लमेंटचं काम. आता भाग 5 बघतोय आपण, भाग 5 त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. आता दुसरं चॅप्टर कोणतं आहे, संसद. आर्टिकल 79 म्हणजे 79 ते 122 पर्यंत लोकसभा राज्यसभेचे कामकाज याच्याबद्दल. आता तुम्हाला हे फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावर. बघा आता सी कलम 79 79. ठीक आहे, संसदेची रचना असणार आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. भारताची बघा आता, भारताची संसद, राष्ट्रपती, राज्यसभा. राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह मिळून बनेल. जर विचारलं की भारताची संसदेमध्ये कोणकोणते घटक इन्व्हॉल्ड आहेत, तर नुसतं लोकसभा आणि राज्यसभा नाही, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, लोकसभा आणि राज्यसभा. राष्ट्रपती काय आहेत त्याच्यामुळे सांगतो. जर एखादा कायदा पास करायचा असेल, एखादं बिल बनवायचं असेल, ठीक आहे, तर ते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पास होणं बंधनकारक असतं. म्हणजे जर एखादं बिल लोकसभेत मांडलं, लोकसभेत ते पारित झालं, तर ते राज्यसभेत ट्रान्सफर केलं जातं, राज्यसभेत पण पारित व्हावं लागतं. उलट एखादं राज्यसभेत मांडलं, राज्यसभेत पारित झालं, तिथून लोकसभेत पण पारित झालं, देन उलट म्हणजे कुठेही कोणत्याही सभागृहात बिल पास होऊ द्या, ते दुसऱ्या सभागृहाकडनं पास होणं बंधनकारक आहे. ते दोन्ही सभागृहांकडनं पास झाल्यानंतर आता तो कायदा बनणार आहे. मग कायदा कधी बनतो, जेव्हा राष्ट्रपतींची स्वाक्षरी असेल त्या बिलावर. मग जेव्हा दोन्ही सभागृहांकडून ते बिल राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवलं जातं, तेव्हाच तो काय बनतो, कायदा बनतो. म्हणून राष्ट्रपती संसदेचा एक काय अविभाज्य भाग आहे. जर त्यांनी स्वाक्षरी केली नाही तर तो कायदा बनणार नाही. म्हणून संसद, म्हणून की संसद म्हणजे काय, की जी सर्वोच्च संस्था आहे की जिथे कायदे बनवले जातात, तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा तिन्ही घटकांचा समावेश आहे. आलं लक्षात, तिन्हीच्या तिन्ही. आर्टिकल 80 बघा, राज्यसभेची रचना. आता राज्यसभा काय, वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा कनिष्ठ आहे. आता वरिष्ठ सभागृहाची रचना बघा, जास्तीत जास्त 250 सदस्य असतील, 250, व्हेरी इम्पॉर्टंट. 238 राज्यांमधून आणि 12 राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले. आलं लक्षात, जास्तीत जास्त सदस्य संख्या राज्यसभेची किती असणार आहे, 250. 238 वेगवेगळ्या राज्यांमधून निवडून येतील आणि बाकीचे राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातील. आता मला सांगा, आपल्या महाराष्ट्रामधून किती लोक म्हणजे किती सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात, कमेंटमध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता ह्या 250 आहेत. आता करंट जर सिच्युएशन बघितली तर करंटली ते किती आहेत, 245. किती आहेत करंटली ते, 245. गेट आहे. कलम 81 बघा, लोकसभेची रचना. आता हे राज्यसभेची रचना झाली, आता ही लोकसभेची रचना बघा. जास्तीत जास्त 550 असतील, जास्तीत जास्त किती असतील, 550, आणि प्रत्यक्ष जनतेद्वारे निर्वाचित असतात. आता हे कसे असतात, राज्यसभेचे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून दिले जातात. म्हणजे काही लोक नामनिर्देशित असतात, काही अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून दिले जातात. परंतु हे प्रत्यक्ष म्हणजे आपण आमदार खासदार, हे जे लोकसभेचे आमदार खासदार असतो त्यांना आपण डिरेक्टली, सॉरी, लोकसभेचे जे खासदार असतात त्यांना आपण डिरेक्टली वोट करतो, बरोबर आहे. परंतु राज्यसभेचे जे खासदार असतात, आपण जे आमदार लोक निवडून दिलेले असतात ते सगळे आमदार लोक मिळून त्या खासदारांना निवडून देतात, म्हणून ते असतात अप्रत्यक्ष आणि हे असतं प्रत्यक्ष जनतेद्वारे. गेटिंग. कलम 82 बघा, जनगणनेनंतर पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन. आता जे चालू आहे, जर तुम्ही बातम्या बघत असाल, न्यूज बघत असाल, डिलिमिटेशन कमिशन चालू आहे. म्हणजे त्याच्यानुसार काय होतं, प्रत्येक जो मतदारसंघ असतो, कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतो, त्या कॉन्स्टिट्युएन्सी मधल्या लोकांचं म्हणजे जे प्रतिनिधी असतात त्यांचा नंबर कमी जास्त होत असतो. ठीक आहे. मग आता साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडियामध्ये असा वाद चाललाय, कारण की साऊथ इंडियन लोक म्हणजे साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारताची पॉप्युलेशन कमी आहे, उत्तर भारताची जास्त आहे. ज्यांची पॉप्युलेशन जास्त तिथे जास्त सीट मिळणार. मग साऊथ इंडियन जी कॉन्स्टिट्युएन्सी, जे दक्षिण भारतीय लोकांचं म्हणणं आहे त्या की आम्हाला पण न्याय मिळावा. म्हणजे त्यांची चूकच झाली ना थोडक्यात, की त्यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवली आणि त्याला कमी सीट भेटतील. सो हा सगळा वाद चालू आहे. मग त्याच्या रिगार्डिंग आर्टिकल 82 बघा,
जनगणनेनंतर मतदारसंघाचे काय करणे, डिलिमिटेशन. प्रत्येक जनगणनेनंतर ते डिलिमिटेशन म्हणजे काही काही मतदारसंघात जे मंत्री वगैरे असतात, कॉन्स्टिट्युएन्सीज असतात, मतदारसंघ, तिथल्या मेंबरची संख्या वाढू शकते, नंबर्स वाढू शकते. 82. कलम 83 बघा, संसदेच्या सभागृहांचा कार्यकाळ किती काय असेल? राज्यसभा हे स्थायी आहे, म्हणजे ते बरखास्त होत नाही. स्थायी सभागृह दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? 5. म्हणजे थोडक्यात एक बघा, राज्यसभा आहे, आता त्यांचा कार्यकाळ काय? 83. लक्षात ठेवा. कार्यकाळामध्ये काय होतं? राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही, ते कंटिन्यूअस चालू असतं. मग ते कंटिन्यूअस चालू राहण्यासाठी एखादा मंत्री आयुष्यभर तर नाही राहू शकत, बरोबर आहे? तो 1 टर्म, 2 टर्म, 3 टर्म राहू शकतो. मग जर असा टर्म नुसार चालू असताना बाकीचे काय होतात? निवृत्त होतात. मग ते निवृत्त कधी होतील? दर 2 वर्षांनी, म्हणजे 1/3 लोक दर काय होतात? निवृत्त होतात आणि मग त्या जागी परत काय होतं? पोटनिवडणुका होतात आणि मग नवीन सदस्य निवडून दिले जातात. किंवा एखादा नामनिर्देशित सदस्य निवृत्त झाला तर परत राष्ट्रपती काय करतात? एक नवीन सदस्य नामनिर्देशित करतात. गेटिंग? असं नाही की 12च्या 12 एकाच वेळेस केले किंवा 245च्या 45 एकाच वेळेस, असं होत नाही. लोकसभेचा मात्र ज्या दिवशी लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होतं, म्हणजे बैठक होते, त्या दिवसापासून 5 वर्ष ते असतात. आता जवळपास समजा आता पुढची 2029ची जी लोकसभा असेल, मग त्या लोकसभेत जे काही सरकार असेल, ठीक आहे, त्या दिवसापासून तर 5 वर्षापर्यंत. ठीक आहे. कलम 84 बघा, संसद सदस्यासाठी पात्रता. आता संसदेचे सदस्य होण्यासाठी पात्रता बघा, पहिलं तर भारतीय नागरिक असला पाहिजे आणि राज्यसभेसाठी निवडून येण्यासाठी किती लागतील? 30 वर्ष आणि लोकसभेसाठी 25 वर्ष. आपण काय बघितलं राष्ट्रपतीच्या पात्रतेमध्ये की राष्ट्रपती 35 वर्षाचा असला पाहिजे आणि लोकसभेचा सदस्य होण्यासाठी. पण लोकसभेचा सदस्य काय असतो की ज्याचं वय 25 वर्ष पूर्ण आहे, तो लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असतो. परंतु राज्यसभेला काय? 30 वर्ष, म्हणजे 30 वर्ष ज्या माणसाचं एज असेल तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असतो. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बघा 85, संसदेची अधिवेशने आणि सत्र समाप्ती व विसर्जन. बघा, संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा किती? 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलम 86 बघा, सभागृहांना संबोधित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार असेल. राष्ट्रपतींना संसदेत भाषण करण्याचा किंवा संदेश पाठवण्याचा अधिकार असेल. कलम 87, राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण कधी असेल? प्रत्येक, आता हे फ्रिक्वेंटली विचारलं जातं, आर्टिकल लक्षात ठेवा, आर्टिकल 87. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या सत्रात, म्हणजे निवडणूक झाली त्याच्यानंतर नवीन मंत्रिमंडळ बनलं, त्याच्या पहिल्या सत्रात आणि वर्षाच्या पहिल्या सत्रात, म्हणजे आता समजा 2027 येईल, 2027 ला संसदेचं पहिलं जे सत्र असेल, पहिलं जे सेशन असेल, त्याच्या पहिल्या बैठकीत कोण करतील? राष्ट्रपती ते अभिभाषण देतील. आलं लक्षात? कधी? प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या सत्रात आणि वर्षाच्या पहिल्या सत्रात राष्ट्रपतींचे अभिभाषण असणार. कलम 88 बघा, मंत्र्यांचे व महान्यायवाद्यांचे, अटॉर्नी जनरल आणि मिनिस्टर, बघा, संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार, परंतु मतदानाचा अधिकार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. आता अटॉर्नी जनरल जे आहेत, ठीक आहे, ते संसदेच्या कोणत्याही सभागृहात काय करू शकतात? भाग घेऊ शकतात, कामकाजात भाग घेऊ शकतात, परंतु मतदान ते करू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा. कलम 89, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती. बघा आता 89 लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात राज्यसभेचे. उपसभापतींची निवड राज्यसभा सदस्यांमधून. आता उपसभापती जे असतात ना, ते नॉर्मल सदस्य असतात, असं लक्षात ठेवा. त्यांचं काही विशेष कार्य नसतं. परंतु उपराष्ट्रपती जे असतात भारताचे, ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. कलम 89. गेटिंग? या गोष्टी लक्षात ठेवा फक्त. आता 90 बघा, उपसभापतींची पद रिकामे होणे व राजीनामा. उपसभापतींची पद, आता बघा, उपसभापतींच्या पदाची मुदत, राजीनामा आणि पदच्युतीबद्दल कलम 90 आहे. कलम 91 बघा, सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार. आता जे उपसभापती आहेत त्यांचं सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार. बघा, सभापतींचे पद, आता इथं उपसभापतीबद्दल का बरं बोललेत? कारण की जे सभापती असतात राज्यसभेचे ते उपराष्ट्रपती आहेत. ते उपराष्ट्रपतींच्या कलमांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सगळं बघितलेलं आहे. आता उपसभापतींचे पद रिकामे होणे आणि ते राजीनामा देतील. उपसभापती जे असतील ते सभापतींकडे काय देतील? राजीनामा देतील. गेटिंग?
कलम 91 सभापती म्हणून कार्य. आता जे उपसभापती आहेत राज्यसभेचे ते सभापती म्हणून कधी कार्य करतील? सभापतींचे पद रिकामे असताना उपसभापती किंवा इतर व्यक्तींनी काम पाहणे. जेव्हा उपराष्ट्रपती ड्युटीवर नसतील तेव्हा ते काम बघतील. कलम 92 बघा, पदच्युतीचा ठराव चालू असताना अध्यक्षस्थान न भूषवणे. आता जेव्हा सभापती किंवा उपसभापतींना हटवण्याचा विचाराधीन असेल तेव्हा त्यांना अध्यक्ष म्हणून काम करता येणार नाही. त्यांना बैठकीत बसता येईल, त्यांना कामकाजात भाग घेता येईल, परंतु त्यांना मतदान करता येणार नाही. आणि मतदान म्हणजे मतदान पण करता येईल, पण ते कसं असतं, यांचं कास्टिंग वोट असताना कास्टिंग वोट नाही करता येणार. म्हणजे काय, सगळ्यात शेवटी जे वोट करतात, निर्णायक वोट म्हणतो आपण त्याला, ते करता येणार नाही. आणि अध्यक्ष स्थान भूषवता येणार नाही, ते नॉर्मल सदस्यासारखेच बसतील. कलम 93 बघा, लोकसभेचे सदस्य स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर बद्दल 93 लक्षात ठेवा. लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकाची अध्यक्ष आणि दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करेल. आता आपले कोण आहेत सध्याचे? ओम बिर्ला. ठीक आहे, ओम बिर्ला साहेब. 94 बघा, अध्यक्ष उपाध्यक्षांचे पद रिकामे होणे आणि राजीनामा. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा राजीनामा आणि त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कधी काय? कलम 94 म्हणून सांगितलं. कलम 94 मध्ये सांगितलं. कलम 95 बघा, अध्यक्षांचे कार्य पार पडणे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांनी काम पाहणे. कधी? आर्टिकल 95. 96 बघा, पदच्युतीचा ठराव असताना अध्यक्षस्थान भूषवणे. अध्यक्ष उपाध्यक्षांना हटवण्याचा ठराव असताना अध्यक्षस्थान ते भूषवू शकत नाही. सेम उपसभापती सारखं आहे. 97 बघा, सभापती, अध्यक्ष इत्यादींचे वेतन व भत्ते. संसदेच्या अधिकारांचे वेतन व भत्ते संसदेद्वारे ठरवले जातील. कोण ठरवणार आहे ते? संसद. व्हेरी इम्पॉर्टंट. संसदेद्वारे, ओनली संसदेद्वारे. 98 बघा, संसदेचे सेक्रेटरिएट म्हणजे काय? सचिवालय. लोकसभा आणि राज्यसभेसाठी स्वतंत्र सचिवालयीन कार्यकारी वर्ग असणे. 98, व्हेरी इम्पॉर्टंट. 99, त्यांची शपथ. संसद सदस्यांना राष्ट्रपती शपथ देतात किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर. आलं लक्षात? राष्ट्रपती किंवा त्यांनी, म्हणजे समजा आता लोकसभेतून जे निवडून येतील, ठीक आहे, किंवा राज्यसभेतून जे निवडून येतील त्यांना शपथ कोण देतील? राष्ट्रपती. कलम 100 बघा, सभागृहातील मतदान व गणसंख्या, कोरम आपण म्हणतो. बघा, निर्णय कसे घेतले जातात? मेजॉरिटीने, बहुमताने होतात. कामकाजासाठी गणसंख्या, कोरम बघा किती असतात? 1/10 असणे आवश्यक आहे. म्हणजे समजा लोकसभेचं कामकाज जर चालू करायचं असेल तर लोकसंख्येची जेवढी काही सदस्य संख्या आहे किती येते? 545. त्याचे ऍटलीस्ट 10% तरी लोक, 1/10 तिथे काय असले पाहिजेत? प्रेझेंट असले पाहिजेत. 1/10 मेंबर तिथे प्रेझेंट असले पाहिजेत. सेम राज्यसभेचं. आणि जर राज्यसभा आणि लोकसभेचं कंबाईंड सेशन घ्यायचं असेल तर दोघं मिळून जेवढे दोघं राज्यसभेचे 245, इकडचे 545, त्याच्या 1/10 मेंबर प्रेझेंट असला तरच ते काय होईल? कामकाज चालू होईल. 100 कोरम लक्षात ठेवा. आर्टिकल जसेच तसे विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे. 101 बघा, जागा रिकाम्या. मग एकाच व्यक्ती दोन्ही सभागृहांचे सदस्य राहता येत नाही. म्हणजे जागा रिक्त. जर समजा काय होतं की एकच माणूस 2 कॉन्स्टिट्युएन्सीज मधून निवडून येतो. आता जर तुम्ही ते आंध्र प्रदेशचं तमिळनाडूचं जर इलेक्शन बघितलं तर तो विजय सेम झालेत. ठीक आहे. तर ते एकाच वेळेस 2 कॉन्स्टिट्युएन्सी मधून निवडून आलेले. इव्हन आपले पंतप्रधान मोदी सुद्धा वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीज मधून निवडून येतात. मग त्यांना ठरवावं लागतं की दोन्ही पैकी कुठं त्यांना एक चूज करायचं आणि एकाचा राजीनामा द्यावा लागतो. मग दुसरी जागा रिक्त होते. मग पोटनिवडणुकीतून ते परत भरलं जातं. आणि सेम एखादा आमदार असेल, तो जर खासदार झाला तर त्याला ते 15 दिवसाच्या आत डिसाईड करावं लागतं की कोणतं, तुला आमदारकी करायची की खासदारकी. जर त्याने ठरवलं नाही 15 दिवसात तर त्याची खासदारकी रद्द होते, तो आमदार असतो. गेटिंग? सो ह्या गोष्टी त्या आहेत. ठीक आहे. एकाच व्यक्तीला 2 सभागृहांचे, म्हणजे किंवा एक राज्यसभेत आला आणि एक समजा निवडून आला एखादा राज्यसभेचा मेंबर लोकसभेत आहे, किंवा लोकसभेवाला राज्यसभेत निवडून आला, तर जर निर्णय घेतला नाही तर मग बऱ्याचदा दोन्ही सभागृहांमधलं त्याचं स्थान बरखास्त होतं. बघा आता कलम 102, सदस्यांची अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन. लाभाचे पद, वेडसरपणा, नादार किंवा दिवाळखोर, पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र केलं जातं. 102, व्हेरी इम्पॉर्टंट, फ्रिक्वेंटली न्यूज मध्ये असतो. 103 बघा, अपात्रेबद्दल निर्णय. सदस्यांचा अपात्रतेबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने कोण घेतात? राष्ट्रपती. व्हेरी इम्पॉर्टंट. राष्ट्रपती ठरवतात की एखादा जो सदस्य आहे तो पात्र आहे की अपात्र, पण कोणाच्या सल्ल्याने? निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने, सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने नाही. इथं कन्फ्यूज करू शकतात. मग राष्ट्रपती घेतात. मग मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये की लोकसभेचे अध्यक्ष जे असतात ते हा निर्णय केव्हा घेतात? त्यांच्याकडे पण काही सदस्यांना अपात्र करण्याचे निर्णय असतात. ते कोणत्या केसमध्ये घेतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. बघा कलम 104. कलम 104, शपथ न घेता उपस्थित राहिल्याबद्दल दंड. शपथ न घेता सभागृहात बसल्यास किंवा मतदान केल्यास दररोज 500 रुपये दंड, पर डे 500 रुपये दंड स्वीकारला जाईल 104 नुसार. 105,
संसद व सदस्यांचे विशेषाधिकार आहेत. काय असतील? विशेष. संसद सदस्यांना भाषणाचे स्वातंत्र्य असेल आणि दिवाणी गुन्ह्यात अटकेपासून प्रिव्हिलेज असतील. म्हणजे जर त्यांनी दिवाणी गुन्हा केला असेल तर त्यांना सभागृहाचं सेशन चालू असताना पर्यंत अटक होऊ शकत नाही. तेवढी त्यांना इम्युनिटी 105. लक्षात ठेवा. 106 वेतन व भत्ते. संसद सदस्यांचे वेतन भत्ते कोण ठरवेल? संसद ठरवेल. 107 बिल्स, वेगवेगळे बिल्स. धन विधेयक बघा, धन विधेयक वगळून इतर विधेयक कोणत्याही सभागृहात मांडले जातील. धन विधेयक जे मनी बिल असेल ते फक्त लोकसभेत मांडलं जाईल, फक्त लोकसभेत. 108 बघा, संसदेची संयुक्त बैठक, जॉईंट सिटिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. 108 विचारलं जातं. विधेयकावरून गतिरोध म्हणजे काय? समजा एखादं विधेयक आहे ते पास होत नाही, दोन्ही सभागृहांमध्ये ते पास होत नाही, काहीतरी गतिरोध चाललाय, गतिरोध इन द सेन्स काहीतरी वादविवाद चाललाय, निर्माण झाल्यास राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवतात. अध्यक्षस्थान कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. मग जॉईंट सिटिंग कधी आहे? 108. व्हेरी इम्पॉर्टंट, विचारलं जातं. 109 बघा, मनी बिल. धन विधेयक केवळ लोकसभेत मांडले जाऊ शकते, राज्यसभेला ते 14 दिवसात परत करावे लागते. म्हणजे काय? जर राज्यसभेकडे गेलं तर 14 दिवसात त्यांना ते पारित करावं लागतं, पास करावं लागतं. राज्यसभेने जर पास नाही जरी केलं तरी ते पास कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात? हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. धन विधेयक. 108 जॉईंट सिटिंग, 109 धन विधेयकाबाबत. पटपट तुमची रिव्हिजन होईल. बघा 110 कलम 110. ठीक आहे. धन विधेयकाची व्याख्या. धन विधेयकाची व्याख्या. कर लादणे, सरकारी कर्ज, संचित निधीतून खर्च इत्यादी बाबी असणारे जे विधेयक असेल ते विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार लोकसभा अध्यक्षांना. म्हणजे धन विधेयक, कोणतं विधेयक हे धन विधेयक असेल त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिले. कर लादणे, सरकारी कर्ज काढणे, संचित निधीतून कर्ज असणारे विधेयक धन विधेयक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार, अंतिम अधिकार कोणाला असेल? लोकसभा अध्यक्षांना. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कलम 111 बघा, राष्ट्रपतींची संमती म्हणजे काय? वेटो पॉवर. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपती संमती देतात, राखून ठेवतात किंवा फेरविचारार्थ पाठवतात. आर्टिकल 111. वेटो पॉवर म्हणजे जर राष्ट्रपतींना वाटलं की हे याच्यात काहीतरी ग्लिच आहे तर ते थांबवून ठेवू शकतात, ते रद्द होणार, नाहीतर ते संमती देऊन टाकतील, ते बिल पास होणार, नाहीतर की याच्यात काहीतरी चेंजेस करा, ते चेंजेस करून माझ्याकडे पाठवा, मी परत काय करणार? पास करणार. ह्या 3 गोष्टी ते करतात. 111. 112 बजेट, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बजेट वर्ड कुठंच नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. काय? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. केंद्र सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणे. ठीक आहे. 113 बघा, अंदाजांबाबत संसदेतील प्रक्रिया. संचित निधीतील, म्हणजे संचित निधीचा जो खर्च असतो, ठीक आहे, खर्चाच्या अनुदानाच्या मागण्या लोकसभेत मंजुरीसाठी मांडणे. जर आता समजा बजेट मांडतोय आपण आणि सरकारला काहीतरी खर्च करायचा आहे तर तो कुठून केला जातो? संचित निधीमधून. मग तो संचित निधीतून खर्च पास करून घेण्यासाठी जे अनुदान असतं त्या मागण्या लोकसभेत मंजुरीसाठी मांडण्याचा आर्टिकल 113. 114 बघा, अप्रोप्रिएशन बिल. मग अप्रोप्रिएशन बिल मध्ये काय? संचित निधीतून पैसे काढण्यासाठी विनियोग कायदा संमत करणे आवश्यक. म्हणजे संचित निधीतून पैसा काय असंच मान्य केला झाला का? तर नाही, त्याच्यासाठी अप्रोप्रिएशन बिल मांडून तो कायदा संमत करावा लागतो. 114 लक्षात ठेवा. 114 अप्रोप्रिएशन बिल. 113 संसदेतील प्रक्रिया अंदाजांबाबत. म्हणजे डायरेक्ट एवढंच लक्षात ठेवा. कलम 115 पूरक अतिरिक्त अधिक अनुदान आहे. म्हणजे काय? जर संचित निधीतून तुम्हाला पैसे मिळालेले आहेत एखाद्या डिपार्टमेंटसाठी पण ते अपुरे पडतात, मग ते कमी पडल्यास परत नवीन पूरक अतिरिक्त आणि अधिक अनुदान, खर्च वाढल्यास पूरक मागण्या सप्लिमेंटरी ग्रांट्स यांना म्हणतात. सप्लिमेंटरी ग्रांट्स. आर्टिकल 115. 16 बघा, लेखानुदान, वोट ऑन अकाउंट. अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान मंजूर करणे. आता वोट्स ऑन अकाउंट काय असतं? जर समजा एखादा, आता वोट्स ऑन अकाउंट म्हणजे अर्थसंकल्प मांडलाय, अर्थसंकल्प मांडून त्याच्यावर डिस्कशन होतं, मग त्या मागण्या पारित करेपर्यंत 2-3 महिने जातात. मग तो 2-3 महिने काहीतरी खर्च लागतोच ना एखाद्या डिपार्टमेंटसाठी, मग तो 2-3 महिन्याचा खर्च तो येतो वोट्स ऑन अकाउंट मध्ये. मग अर्थसंकल्प पूर्ण मंजूर होईपर्यंत तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान काय करावं लागतं? मंजूर करावं लागतं. त्याला वोट्स ऑन अकाउंट म्हणतात. 116. आर्टिकल 116. 117 बघा, वित्तीय विधेयक बाबत. ठीक आहे. फायनान्शियल बिल्स. फायनान्शियल बिल्स. आता मनी बिल आणि फायनान्शियल बिल. आता थोडक्यात सांगतो, मनी बिल फक्त लोकसभेत मांडलं जातं आणि फायनान्शियल बिल हे मनी बिलचाच एक पार्ट आहे. फायनान्शियल बिलचे 2 प्रकार आहेत, फायनान्शियल बिल टाइप 1 आणि फायनान्शियल बिल टाइप 2.
आता फायनान्शियल बिल टाईप 2 जे आहे ते कोणत्याही सभागृहात मांडलं जातं, ते नॉर्मल बिल सारखंच असतं. परंतु फायनान्शियल बिल टाईप 1 जे आहे ते मनी बिलचाच एक भाग असल्यामुळे ते फक्त लोकसभेतच मांडावं लागतं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. वित्त विधेयक फायनान्शियल बिल्स मांडण्याच्या विशेष अटी ज्या मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितल्या. कलम 118 कामाचे नियोजन. बघा, रूल्स ऑफ प्रेसिडेंट, प्रत्येक सभागृहाला स्वतःचे कामकाजाचे नियम बनवण्याचा अधिकार असेल. म्हणजे जर राज्यसभा असेल तर राज्यसभा त्यांचे स्वतःचे नियम बनवेल, लोकसभा असेल तर ते स्वतःचे नियम बनवतील. 119 बघा, वित्तीय कामकाजासाठी कायद्याचे नियमन. संसदेतील वित्तीय कामकाजासाठी कायद्याद्वारे प्रक्रिया केली जाईल. 120 संसदेत वापरायची भाषा हिंदी किंवा इंग्रजी. अध्यक्षांच्या परवानगीने मातृभाषेत बोलता येते. 120 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर एखादा सदस्य असेल हिंदी किंवा इंग्रजीत त्याला बोलता येत नसेल, पण अध्यक्ष जे असतील लोकसभेचे किंवा संसदेत जिथे ज्या सभागृहाचे अध्यक्ष असतील त्यांच्या विशेष परवानगीने तो व्यक्ती तो सदस्य मातृभाषेत बोलू शकतो. 121 संसदेतील चर्चेवर मर्यादा. सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वर्तनावर संसदेत चर्चा करता येत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त पदच्युतीचा जो ठराव असतो त्याच्यावर चर्चा करता येते. इम्पिचमेंटचा जो ठराव असतो त्याच्यावर चर्चा करता येते, परंतु इम्पिचमेंट व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालय किंवा जे उच्च न्यायालय त्यांच्या जजेस बद्दल काहीही चर्चा केली जात नाही संसदेत. कलम 122 व्हेरी इम्पॉर्टंट. न्यायालयांनी संसदेच्या कामकाजात हस्तक्षेप न करणे. 121 122 लक्षात ठेवा. संसदेच्या प्रक्रियेत त्रुटींवर न्यायालयांमध्ये प्रश्न उपस्थित केला जाणार नाही. संसदेत काय चाललंय त्याचा न्यायालयाचा काही संबंध नाही. थोडक्यात 121 काय न्यायालयाने 121 म्हणतं की लोकसभा राज्यसभा तुम्ही तुमचं काम करा. 122 म्हणतं की ज्युडिशरी तुम्ही तुमचं काम बघा. म्हणजे कोणाच्याही कामात ढवळाढवळ करू नये. हे लोकसभेमध्ये चर्चा करत असताना न्यायाधीशांच्या वर्तनावर तिकडे चर्चा नाही करणार आणि न्यायालयात एखादी हिअरिंग चालू असताना ते संसदेतील प्रक्रियेबद्दल काही बोलणार नाही. म्हणजे 121 122 असं आहे. अध्याय 3 बघा, राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार. ठीक आहे, अध्यादेश. बघा आता एकदम एकच हा पार्ट मध्ये एकच आहे. 123 काय ऑर्डिनन्स, राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार. आता बघा, संसदेचे अधिवेशन चालू नसताना, म्हणजे अधिवेशन चालू नाहीये, अधिवेशन चालू नसताना आणीबाणीच्या किंवा तातडीच्या प्रसंगी राष्ट्रपती ऑर्डिनन्स जारी करू शकतात. त्याला संसदेच्या पुनरागमनासाठी 6 आठवड्यांच्या आत मंजुरी मिळणे आवश्यक असते. 6 आठवड्यांच्या आत मंजुरी. म्हणजे काय, समजा एखादा तातडीचा विषय, अर्जंट विषय, परंतु एखादं सभागृह बरखास्त आहे, जर कायदा बनवायचा असेल तर दोघं सभागृहांची संमती आवश्यक असते. मग एखादं सभागृह अस्तित्वात नाहीये, मग राष्ट्रपती ऑर्डिनन्स काढतात. ऑर्डिनन्स म्हणजे काय, एकदम अर्जंट मध्ये कायदा बनवायचा असेल तेव्हा. परंतु काय असतं की जेव्हा कधी दुसरं सभागृह लगेच आलं तर 6 महिन्याच्या आत त्या सभागृहाची पण परवानगी त्या ऑर्डिनन्सला असावी लागते. देन अँड देन दॅट बिकम्स द कायदा. आलं लक्षात. 123. अध्याय 4 केंद्रीय न्याय व्यवस्था. बघा, युनियन ज्युडिशरी. 124 ते 147 पर्यंत सुप्रीम कोर्ट बद्दल आहे. आता बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्याबद्दल पण तुम्हाला सरळ सरळ जोड्या लावायला विचारलं जातं. 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. भारतात एक सर्वोच्च न्यायालय असेल, न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतील, राष्ट्रपती करतील. व्हेरी इम्पॉर्टंट. सगळे जे न्यायाधीश आहेत त्यांचे राष्ट्रपती नियुक्ती करतील. 124 ए पासून सी पर्यंत बघा, राष्ट्रीय न्यायिक नियुक्त, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी. म्हणजे हे जे सुप्रीम कोर्टाचे जजेस वगैरे असतात त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी तयार केली होती, परंतु 99व्या घटना दुरुस्तीने ते काय केलं, रद्द केलं. ठीक आहे, रद्द करून टाकलं. 125 न्यायाधीश लोक जे आहेत जजेस त्यांचं वेतन आणि भत्ते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वेतन संसदेद्वारे निश्चित केले जाते. संसद त्यांना वेतन व भत्ते देणार. ठीक आहे. कलम 126 बघा, कार्यवाहक सरन्यायाधीश. ठीक आहे, त्यांची नियुक्ती. कार्यवाहक म्हणजे काय बघा, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे पद रिकामे असल्यास राष्ट्रपती वरिष्ठ न्यायाधीशाची कार्यवाहक चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करतात. आर्टिकल 126 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोण करतात नियुक्ती, राष्ट्रपती किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया जेव्हा ऍबसेंट असतील. 127 बघा, ऍडहॉक जजेस, न्यायाधीशांची नियुक्ती. बघा, कोरम कमी असल्यास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते. आता काय होतं की एखाद्या अर्जंट एखादी केस आहे तिच्यावर कामकाज चालू आहे, परंतु त्या केसवर काम करण्यासाठी तेवढे नंबरमध्ये जजेस अवेलेबल नाहीयेत. मग जजेस अवेलेबल नाहीयेत, मग ते जजेस पूर्ण करण्यासाठी काय केलं जातं, हायकोर्ट मधले काही जजेस असतात त्यांना सुप्रीम कोर्टाचे जजेस म्हणून अपॉइंट केलं जातं. मग ते अपॉइंट कोण करतं,
चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोणाच्या संमतीने? राष्ट्रपतींच्या संमतीने. राष्ट्रपतींच्या संमतीने चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांचे काय करतात? अपॉइंटमेंट करतात. गेटिंग? ते फक्त लक्षात ठेवा. ॲडहॉक जजेस म्हणतात. मग ते तेवढं ॲडहॉक कमिटीज तुम्हाला ऐकलं असेल. ॲडहॉक म्हणजे काय? तात्पुरत्या. ॲडहॉक जजेस पण काम तेच असतं. एकदा का ती केस ती हेअरिंग पूर्ण झाली ते परत त्यांच्या ज्या मूळ पदावर होते, जे हायकोर्टात होते, तिथे ते वापस येतील. 128 बघा, निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकांना निवृत्त न्यायाधीशांना उपस्थित राहण्याची विनंती करणे. कधी होऊ शकतं? जर समजा सुप्रीम कोर्टमधील एखादा न्यायाधीश रिटायर्ड झालाय, परंतु जजेस एखादा केस असेल, एखादा मुद्दा असेल, त्याच्यावर हेअरिंगसाठी जजेस लागणार आहे, त्यांचा नंबर कमी होतो, तर जे रिटायर्ड झालेले जजेस आहेत त्यांना विनंती करून तिथे ते तुम्ही काय करू, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट तिथे थांबायला सांगू शकतात, म्हणजे प्रेझेंट राहायला सांगू शकतात, जेवढी काय मदत होईल. सी कलम 129, सर्वोच्च न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल, अभिलेख न्यायालय असेल, म्हणजे काय? न्यायालयाचे सर्व निर्णय पुरावा म्हणून जतन केले जातात. अवमानाबद्दल शिक्षेचा अधिकार आहे. अवमानाबद्दल शिक्षेचा अधिकार. जर कोर्टात जी काही हिअरिंग वगैरे चाललंय ते सगळं रेकॉर्ड केलं जातं. जर सुप्रीम कोर्टाचा अवमान केला तर शिक्षा केली जाणार आहे. 130 बघा, सर्वोच्च न्यायालयाचे स्थान. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे असेल, व्हेरी इम्पॉर्टंट, किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया राष्ट्रपतींच्या मान्यतेने ठरवतील ते ठिकाण. मग जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया जिथे ठरवतील की आता दिल्लीत नाही तर आता केरळमध्ये पाहिजे, तर तिथे जाऊ शकतात. त्याच्यासाठी राष्ट्रपतींची पण संमती लागेल. मग राष्ट्रपतींची संमती म्हणजे थोडक्यात पार्लमेंटची संमती. कलम 131 बघा, प्रारंभिक ज्युरिस्डिक्शन. सुप्रीम कोर्टाचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन केंद्र विरुद्ध राज्य आणि राज्यांमधील थेट वादांवर निर्णय देण्याचा म्हणजे अधिकार. 131 व्हेरी इम्पॉर्टंट. सुप्रीम कोर्टाचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन बद्दल विचारलं, फ्रिक्वेंटली विचारलं जातं. 131 एक बघा, कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत अधिकार. 42व्या घटना दुरुस्तीने जोडलेले, नंतर 43व्या दुरुस्तीने ते काय केलं? रद्द करून टाकलं. म्हणजे काय? कायद्यांच्या घटनात्मक, एखादा कायदा आहे त्याची घटनात्मक वैधता काय त्याच्याबद्दल होता, पण ते आता रद्द करून टाकलंय. 132 बघा, घटनात्मक बाबींबद्दल अपिलाचे अधिकार क्षेत्र. अपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हणतो. हे काय? ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. 132 काय? अपिलेट ज्युरिस्डिक्शन किंवा अपिलाचे अधिकार क्षेत्र. घटनात्मक मुद्द्यांवर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध काय करणे? अपील ऐकणे. म्हणजे एखादा मुद्दा हायकोर्टात होता कोणत्या तरी राज्याच्या, आणि मग तिथून काहीतरी वाद निर्माण झाला, मग त्या हायकोर्टाने काय केलं की सुप्रीम कोर्टात तो काय केला? मांडला, आणि मग त्या हायकोर्टाच्या निर्णयाबद्दल अपील 132 मध्ये येतात. 133 दिवाणी बाबींमधील अपिलाचे अधिकार क्षेत्र. दिवाणी म्हणजे काय? सिव्हिल केसेस, खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करणे. हायकोर्टातल्या मुद्द्यांना कुठे? सुप्रीम कोर्टात अपील करणे. लक्षात ठेवा, 131, 132, 131 ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, 132 अपिलेट, अपिलाचे क्षेत्र, आणि 33 सिव्हिल मध्ये, सिव्हिल केसेस मध्ये. 134 बघा, सिव्हिल नंतर येणार क्रिमिनल केसेस. ठीक आहे, फौजदारी क्रिमिनल खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करणे. 134 हे बघा, सर्वोच्च न्यायालयात अपिलासाठी काय असलं पाहिजे? प्रमाणपत्र असलं पाहिजे. उच्च न्यायालयाकडून अपिलाचे प्रमाणपत्र मिळवणे. 134 उच्च न्यायालयाकडून प्रमाणपत्र मिळालं तरच तुम्ही सुप्रीम कोर्टात काय करू शकतात? अपील करू शकतात, अन्यथा नाही. 135 बघा, फेडरल कोर्टाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे. विद्यमान कायद्यानुसार फेडरल कोर्टाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास असणे. सगळं फेडरल कोर्ट म्हणजे काय? सर्वोच्च कोर्टाचे अधिकार ते असतील 135 नुसार सर्व. फेडरल कोर्ट म्हणजे काय? की जेव्हा भारत स्वतंत्र झालेला नव्हता तेव्हा आपल्याकडे सर्किट न्यायालय होते आणि फेडरल कोर्ट होते. मग ते जे फेडरल कोर्ट होतं त्यावेळेस जे अधिकार होते तेच अधिकार आता सर्वोच्च न्यायालय असतील. 136 बघा, स्पेशल लिव्ह पेटिशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेशल लिव्ह विचारलं जातं. भारतातील कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची विशेष परवानगी देण्याचा सर्वोच्च निर्णयाचा अधिकार. स्पेशल लिव्ह काय असतं? जर समजा एखाद्या कोर्टाने निर्णय दिलाय आणि तो निर्णय तुम्हाला आवडला नाही, पण मग तुम्हाला काय करायचंय की स्पेशल लिव्ह पिटिशन पाहिजे. मग ते कुठून भेटणार? सुप्रीम कोर्टाकडून. म्हणजेच तुम्ही त्या कायद्याच्या अगेन्स्ट, मला तो निर्णय आवडला नाही त्याच्या अगेन्स्ट पण तुम्ही काय करू शकता? दाद मागू शकता. 137 ज्युडिशियल रिव्ह्यू. बघा, सर्वोच्च न्यायालयाला स्वतः दिलेल्या निर्णयांचा किंवा आदेशांचा पुनर्विचार करण्याचा जो अधिकार आहे त्याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे स्वतःच निर्णय दिलाय काही आधीच्या केसेसमध्ये, परंतु तो निर्णय त्यावेळेस त्या घटना, त्या टाइम नुसार, त्या वेळेनुसार, त्या सिच्युएशन नुसार चुकीचा दिला गेला, आता तो नवीन बनवू शकतात. असं नाही म्हणू शकत की सुप्रीम कोर्टला पण शिक्षा द्या कारण की त्यांनी चुकीचा दिला होता, तसं नसतं. वेळ काळ परिस्थितीनुसार निर्णय बदलत असतात. तो 137 नुसार. 138 बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार आहे.
संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात काय करू शकते, वाढ करू शकते. पण कोण करणार, संसद. व्हेरी इम्पॉर्टंट, संसद इज व्हेरी पॉवरफुल. सी नेक्स्ट 139 विशिष्ट प्राधिक्य रिट्स काढण्याचा अधिकार असेल. ठीक आहे, बघा आता कलम 32 व्यतिरिक्त इतर कारणांसाठी रिट्स काढण्याचे अधिकार संसदेला असले. मग बघा 139 म्हणजे कलम 32 मध्ये जे रिट्स आहेत ते सोडता इतर वेगवेगळे रिट्स काढायचे असेल तर ते संसदेद्वारे काय असणार, अधिकार संसद देऊ शकतो सुप्रीम कोर्टाला. 139 बघा ट्रान्सफर ऑफ केसेस, काही खटले हस्तांतरित केले जातील. समान महत्वाचे खटले स्वतःकडे वर्ग करून घेणे. आता म्हणजे समजा एखादा कोर्ट केसेस हायकोर्टात चालू आहे पण तो एवढा महत्वाचा आहे की तो मग सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की हे आम्ही आमच्याकडे वर्ग करून घेतो, कारण की तो फेडरल स्ट्रक्चरचा भाग असू शकतो. 140 बघा सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यक अधिकार, न्यायालयाला प्रभावी बनवण्यासाठी संसदेने दिलेले पूरक अधिकार असतात, हे असतात पूरक अधिकार. 140 141 सर्वोच्च न्यायालयाचा कायदा सर्वांवर बंधनकारक. म्हणजेच काय, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च म्हणजे ज्युडिशियल स्ट्रक्चर मधलं सर्वोच्च न्यायालय, त्याच्या खाली हायकोर्ट मग डिस्ट्रिक्ट कोर्ट्स वगैरे, त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय असेल, बंधनकारक असेल. सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल. 142 बघा पूर्ण न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश म्हणजे काय, कंप्लीट जस्टिस मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला कोणताही आदेश देण्याचा अधिकार आहे. आता 142 एवढ्या वेळेस न्यूज मध्ये असतं, खूप जास्त इम्पॉर्टंट. कधी कधी काय होतं, मंत्रिमंडळ काहीतरी निर्णय घेतं, मंत्रिमंडळ त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतात, परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाला कळतं की ह्या निर्णयामुळे किंवा ह्या कायद्यामुळे संपूर्ण जस्टिस नाही मिळत, लोकांना जस्टिस पासून वंचित केलं जातं, त्यावेळेस ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट किंवा कोणताही कोर्ट हस्तक्षेप करणार, कार्यकारी म्हणजे ज्या लोकसभा राज्यसभेचे जे निर्णय दिले असतात त्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करेल, त्याला म्हणतात ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा सहारा घेऊन कोर्ट आदेश देतं की तो पर्टिक्युलर कायदा, नियम, रेग्युलेशन जे असेल ते रद्द करावं लागेल, बिकॉज त्याच्यामुळे लोकांना न्याय मिळत नाही. म्हणून कंप्लीट जस्टिसचं जे प्रिन्सिपल आहे ते 142 नुसार मानलं जातं. 143 बघा राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार. आता राष्ट्रपतींना जर वाटलं की मला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला पाहिजे, कधी असतील ते, सार्वजनिक महत्वाच्या कायदेशीर प्रश्नांवर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात आणि तो बंधनकारक नसतो. राष्ट्रपती म्हणेल की यार मला सुप्रीम कोर्ट, मला काही लिगल गोष्टी आहेत, मला समजत नाही, मला सल्ला द्या. सुप्रीम कोर्ट सल्ला देणार, पण राष्ट्रपती म्हणेल तुम्ही दिलेला सल्ला मला मान्य नाही, मला कळला नाही तो, मग तो ते ऍक्सेप्ट करेल किंवा नाही करतील, परंतु ते देण्याचा अधिकार आहे. मग याच्यात पण दोन केसेस असतात. पहिल्या ज्या केसेस असतात जे ऐतिहासिक घटना वगैरे असतात, ठीक आहे, याच्याबद्दल जो सल्ला असतो, मग याच्यात पण दोन गोष्टी आहेत, मग सुप्रीम कोर्ट सल्ला देऊ शकतं की नाही देऊ शकत, ते पण म्हणतात आम्हाला माहित नाही, आम्ही नाही देऊ शकत. दुसरी जी केस असेल संविधानाच्या रिलेटेड जे भूतकाळातील केसेस असेल त्याच्यावर जर राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर तो सुप्रीम कोर्टाला सल्ला देणं बंधनकारक असतं. आलं लक्षात? सो बोथ दीज आर द थिंग्स. 144 बघा 144 नागरी आणि न्यायिक प्राधिकरणांची सर्वोच्च न्यायालयात मदत करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यासाठी सर्व नागरी व न्यायिक यंत्रणांनी काम करणे. सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीसाठी यांना काय करायचंय, मदत करायचं. ठीक आहे, पुढे बघा 145 कामकाज आणि प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालय नियम बनवण्याचा अधिकार आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात स्वतःचं कामकाज चालवण्यासाठी स्वतःचे निर्णय ते स्वतः बनवतील, स्वतःचे नियम वगैरे ते स्वतः बनवतील. 146 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया करतात आणि खर्च संचित निधीवर भारित असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता सर्वोच्च न्यायालय त्याच्यात काहीतरी कर्मचारी असतात, फक्त वकील आणि जजेस असतील का नाही, बाकीचे क्लर्क असतील, टायपिस्ट असतील, वेगवेगळे लोक असतील, त्यांची भरती करण्याचं त्यांना कोण असले पाहिजे त्याचं कोण ठरवणार, चीफ जस्टिस ऑफ इंडिया ठरवणार, परंतु त्यांचा जो खर्च असेल, त्यांचा जो पगार असेल तो संचित निधीमधून दिला जाणार, एवढं लक्षात ठेवा. संविधानाचा अर्थ लावणे इंटरप्रिटेशन 147 म्हणजे संविधानाचं पालन करण्याची जबाबदारी कोणाची, ज्युडिशियरीची म्हणजे सुप्रीम कोर्टाची. संविधानाच्या अर्थाबाबत कायदेशीर व्याख्या करणे कोणाचा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाचा. हे आर्टिकल 147. आर्टिकल आपण सगळ्याच्या सगळे बघतोय, तुम्हाला आर्टिकल जोड्या लावा आलं, तुम्हाला डायरेक्ट आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यात काही म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या सगळं इथून जमलं पाहिजे. ठीक आहे, भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कॅग 148 ते 151 कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कॅग बद्दल बघा, कॅग बद्दल ते हे 4 आर्टिकल देतात, हे 4, आणि तुम्हाला सांगतात जोड्या लावा. मग उलट सुलट 148चं हे कर्तव्य लिहिणार, 150चं ते लिहिणार, फक्त शफल केलेलं असतं. बघा आता 148 बघा, भारताचे नियंत्रक व महालेखापाल
कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असतील. भारताचा एक कॅग असेल, नियुक्ती त्यांचे कोण करणार? राष्ट्रपती करतील. कार्यकाळ 6 वर्ष असतील किंवा वयाचे 65 वर्षपर्यंत. कॅग हे सार्वजनिक वित्ताचे संरक्षक म्हणजे गार्डियन ऑफ पब्लिक पर्स त्यांना म्हटलं जातं. आलं लक्षात? एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा कॅग बद्दल. आर्टिकल 148. कॅगचा आर्टिकल विचारलं की 148 148. त्याच्यात काय? त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतील. ते 6 वर्षापर्यंत नियुक्तीपासून 6 वर्ष पदावर असतील किंवा वयाचे 65 वर्ष होईपर्यंत आणि त्यांनाच गार्डियन ऑफ पब्लिक पर्स असं म्हटलं जातं. 149 त्यांचे कर्तव्य अधिकार. केंद्र, राज्य, इतर प्राधिकरणांच्या जमा खर्चाचे काय करणे? ऑडिट करणे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे ऑडिट करायचंच काम त्यांच्याकडे. 150 संघ व राज्याच्या लेख्यांचे स्वरूप. बघा, लेखा कोणत्या स्वरूपात ठेवले जावेत याबद्दल राष्ट्रपतींना सल्ला देणे. ठीक आहे, राष्ट्रपतींना सल्ला. 150. 151 ऑडिट रिपोर्ट्स. कॅग केंद्र सरकारचा अहवाल राष्ट्रपतींना व राज्याचा अहवाल राज्यपालांना सादर करतात. राष्ट्रपती हा अहवाल संसदेसमोर मांडतात आणि राज्यपाल हा अहवाल विधिमंडळांसमोर मांडतात. राज्यपाल विधिमंडळांसमोर मांडतात आणि राष्ट्रपती संसदेसमोर मांडतात. गेटिंग? सो आर्टिकल 151. 148 हे डायरेक्ट पार्ट असू द्या, काय काय दिलंय एवढं जेवढं सगळं. आणि तुम्हाला एकदम सांगतो ऑनेस्टली, एवढी ही जरी लेक्चर सिरीज जर नीट केली ना तरी तुमचं काम होऊन जाईल. काही बाकीच्या गोष्टी करायची गरज पण नाहीये. नाव बघा आता क्विक रिव्हिजन, क्विक रिकॅप बघा काय काय बघितलं आपण. राष्ट्रपतींचा महाभियोग बघा. कलम 61 संविधानाच्या उल्लंघनासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहात. कशासाठी? एकच अट आहे, संविधानाच्या उल्लंघनासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतो. पहिल्यांदा काय? महाभियोग. राष्ट्रपतींना इम्पिचमेंट करण्याचा अधिकार. कशासाठी? संविधानाचं उल्लंघन. दॅट्स इट. दया याचनेचा अधिकार बघा. आर्टिकल 72 राष्ट्रपतींना फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. अध्यादेश बघा. ऑर्डिनन्स संसद सत्रात नसताना राष्ट्रपती अध्यादेश काढतात. कमाल मुदत 6 महिने आणि 6 आठवडे असते. व्हेरी इम्पॉर्टंट. 6 महिने आणि 6 आठवडे. जॉईंट सिटिंग 108 राष्ट्रपती बोलवतात. अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष. धन विधेयक 110 केवळ लोकसभेत मांडतात. अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांचा असतो. अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांचा असतो. अभिलेख न्यायालय बघा 129 कायदेशीर सल्ला 143 सर्वोच्च न्यायालय संबंधित त्यांचे कलम आहे. कॅग 148 बघा. पब्लिक अकाउंट्स कमिटीचा मार्गदर्शक मित्र व तत्वज्ञ म्हणून ओळखला जातो. आता त्या कमिटीचं आपण नंतर बघू. पब्लिक अकाउंट ज्या कमिटी असतात पार्लमेंटच्या त्यांचं काम पण काय? गव्हर्नमेंटचा जो काही खर्च आहे त्याचं ऑडिटिंग वगैरे बघणं. मग त्या ऑडिटिंग वगैरे मध्ये मदत कोण करतो? कॅग करतो. म्हणूनच त्याला पब्लिक अकाउंट्स कमिटीचा मित्र व तत्वज्ञ म्हणून ओळखलं जातं. एवढं जरी लक्षात ठेवा. हे PYQ मध्ये आलेले स्टेटमेंट्स आहेत ते आपण इथे बघतो. ठीक आहे, आलं लक्षात? सो हे अशा प्रकारे आजचं लेक्चर होतं. म्हणजे आर्टिकल 52 पासून म्हणजे काय राष्ट्रपती पासून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती त्याचे वेगवेगळे चॅप्टर्स आज आपण बघितलेले. ही सिरीज फास्ट फॉरवर्ड मध्ये घेण्याचं काम काय माहितीये का? तुमचा जास्त वेळ न खाता तुम्हाला फक्त काय करायचंय की ते आर्टिकल्स लक्षात ठेवायचे. आर्टिकल्स मधून जेवढे काही 3-4 क्वेश्चन होतात तेवढे तुमचे कव्हर होतील. आणि जे काही तुम्ही विसरत असाल 1-2 गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी फास्ट मध्ये जर लेक्चर बघून घेतलं तर तुमच्या त्या गोष्टी कव्हर होतील. सो ऑन दिस नोट आज इथे आपण थांबूया. परत भेटूया पुढच्या पार्ट सोबत. तोपर्यंत जर तुमच्यापर्यंत चॅनल पोहोचले आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करा आणि त्याला शेअर करा. आणि ज्या गोष्टी मी कमेंटमध्ये विचारतो ते टाकत जा. ठीक आहे. सो ते तुमची मर्जी. ऍक्च्युली तुम्ही जे बघत असतात त्याच्यामुळे, पण आय विल सजेस्ट करत जा म्हणजे तुमचं ते अभ्यासाची कंटिन्युटी राहील. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.